अवेळी अशी सांज ही दाटलेली, अवेळी अशी सांज ही दाटलेली, अवेळी कुणाची तृषा पावली, अवेळी अशी सांज ही दाटलेली, अवेळी कुणाची तृषा पावली, कळांतरीच्या कुणाला कळाल्या, कळांतरीच्या कुणाला कळाल्या, हरारे इथे ज्योतही एकली, अवेळी अशी सांजही दाटलेली. आता रिक्त इथे पुरे पात्र हाती, असे संपले त्याकडे वादळ. आता रिक्त इथे, किती सुंदर लिहिलं बघ की आता तर रिक्त पात्र आहे ना देवाच्या हातसाठी, त्यातलं वादळही संपलंय, आता परत का आवेळी. आता रिक्त इथे पुरे पात्र हाती, असे संपले त्याकडे वादळ. आता पाखरे आर्त झाली स्वरांची, आता पाखरे आर्त झाली स्वरांची, दिठी सारेना व्यथेचे जल, अवेळी अशी स्पर्शी तिचे काहूर, अवेळी अशी सांज ही दाटलेली, अवेळी कुणाची तृषा पावली, कळांतरीच्या कुणाला कळाल्या, कळांतरीच्या कुणाला कळाल्या, हरारे इथे ज्योतही एकली, अवेळी अशी सांज ही दाटलेली. की थरारे इथे ज्योत ही एकली. मला कायम असं वाटतं की ना, आता मी एक अल्बम केला नावा टिळकांचा, ज्याच्यामध्ये 1800 ते 1906च्या 10 कविता आहेत. त्यामध्ये टायटल सॉन्ग होतं की चेतीव आम्हा दिना पवित्र आत्म्या घेऊन. हे कंपोज करताना याची मी जुनी चाल ऐकली आणि ती मला खूप थंडी वाटली. त्याचं की कुणीतरी येऊन तुम्हाला म्हणतंय की उठव आम्हा दिना, त्याला ती साजेशी होती. सलील दादाने मला जे शिकवलं की ज्या वेळेला आपण एखादी रचना घेऊन तिचं द्वार, ती रचना आपल्यासाठी उघडण्याची वाट बघत असतो, त्यावेळेला आपण संगीतकार न राहता कवी मन व्हायचं. कारण त्यावेळेला मग कळतं की त्या कवीने उठव आम्हा दिना, जागृत कर आम्हा दिना, घेऊन चल आम्हा दिना असं न म्हणता चेतीव म्हणजे पेटव आम्हा दिना असं म्हटलंय.
तर विचार केला की डोंगरावरती जाऊन कपडे बिपडे फाडून तो देवाकडे हात करून काहीतरी जोर जोरात ओरडून मागत असेल, हे इंटरप्रिटेशन त्याच्या मनात ते दाटलेलं काहूर सगळं असेल. न शब्द असं स्पर्शेतीचे काहूर, म्हणून एकच शब्द आला की चेतीवामध्ये ना. तसंच थरारे इथे ज्योत ही एकली, की आता मला माझाच प्रकाश परत जागृत करायचा आहे. आणि काय करणार, तर आता ही देहात सजलेली सांज आपल्याला काही करून थांबवायची, कारण अजूनही न जागा आली पैलाडच्या दिव्यांना, असं म्हटलेलं पुढच्या वेळी. तर मग तो जो अंधाराचा माझ्यासाठी पान्हा आलेला आहे, तो किती जरी माझा कम्फर्ट झोन असला तरी मला तो मोडायचा आहे. म्हणून ते म्हणतात देहात सांज सजली माझा तुटेला पान्हा, देहात सांज सजली माझा तुटेला पान्हा, अजूनी न जागाली, अजूनी न जागाली पैलाडच्या दिव्याना, देहात सांज सजली. या कोणत्या वेळी ऐण्यात पाहिलेली, या कोणत्या वेळी ऐण्यात पाहिलेली, स्मरणातल्या व्यथेचा, स्मरणातल्या व्यथेचा फिरतो जळंग स्वामी, देहात सांज सजली. तंद्रीतल्या पळणी आकाश दूर निले, तंद्रीतल्या पळणी आकाश दूर निले, मी घेतले चिरागी, मी घेतले चिरागी माझे उडून डोळी, देहात सांज सजली माझा तुटेला पान्हा. मी सांज माळलेली मौनात बुडाली, सांज माळलेली मौनात बुडाली, पैलाड जागाली समागम, पैलाड जागाली
हे गाणं कंपोज करून मी माझ्या ह्या तरुण वादक मित्रांना ऐकवलं, तेव्हा त्यांचं एक म्हणणं होतं की खूप छान आहे, पण परत तुम्ही देहात सांज सजली, माझा तुटेल पाना, फिरुनी न जागा आली पहिलाच्या दिवाला. हे स्थायी पूर्ण गाणं सर, कारण इतकं सुंदर गाणं आहे. आणि ते मला म्हणाले आज की याचा फ्लेवर मला तुम्हाला खूप आवडेल सांगायला, की माझा 9 वर्षांचा भाचा ज्या वेळेला मी हे गाणं गात होतो पहिल्यांदा, तेव्हा तो मला येऊन म्हणे कुठल्या ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरचं गाणं आहे का हे, कारण फ्लेवर तोच वाटतोय. अभिजात आणि ज्यात प्युरिटी ते कुठल्याही वयाच्या व्यक्तीला जगात कुठेही पोहोचू शकतं, हे मला रामायणाकडून शिकायला मिळालं. परमेश्वराचा मी त्याबद्दल आभार मानतो. राहिली गोष्ट की परत स्थायी पूर्ण का नाही गायची, तर आता पैलाड जागा आली, सांगितलं त्यांनी की आता आली आहे जाग, मग परत कशाला माझा तुटेल पाणी, म्हणजे उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. मग शेवटच्या कडव्यात लिहिलेले की चिवताई उठते, भोरकन उडून जाते आणि आपल्या पिलाला काहीतरी खावयास आणते, असं काहीतरी ते कडवं. लोक परत सेन्सलेसनेस, परत उठा उठा चिवते. किती वेळा ती उठून तिचं बाहेर जाऊन तिच्या पिलांना चारा घेऊन आणणं, दाणे घेऊन आणणं पण संपलं. सो मला खूप छान नजर मिळाली ह्याद्वारे की तुम्ही गळ्यावर काव्य चढवा, काव्यावरती गळा नको. याने काय होतं तर तुम्ही त्या काव्याच्या धुंदीत धुंदा. आणि जसं मी मगाशी म्हटलो ना की रामायणच्या कवितेवर किंवा त्यांच्या शब्दांच्या चॉईसच्या जो काही त्यांना आशीर्वाद परमेश्वराचा होता, मला असं वाटतं आशीर्वादाच्या पलीकडे जाऊन ह्याला परमेश्वराचा अभिषेक म्हणूया, एक स्पेशल अनॉइंटिंग म्हणूया आपण, की त्यांची जी शब्दांची चॉईस आहे ती मला खूप आवडते. तुला पाहिले मी नदीच्या किनारी इज ओके, पण धुंदीत धुंदलो आणि प्राशिले तुला, इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. जर त्याला आपण झूम करून बघितलं, परत कवी मनाचा विचार केला तर तुम्ही त्या कवितेमध्ये इतकी धुंद होता की पाहता क्षणी, म्हणजे आय एम नॉट प्रेझिंग माय सेल्फ, पण पाहता क्षणी वाचली कविता आणि गात गेलो, आणि पुढची कविता मी वाचली आणि गायलो एकत्र. तर माझं ह्या ज्या काही रचना आहेत त्यातलं खूप जवळचं आणि खूप आवडतं गाणं. आणि सध्या ज्या गाण्यावर माझ्यामध्ये आणि पद्मजाताईंमध्ये खूप कडाक्याचं भांडण चालू आहे की नाही हे मी रेकॉर्ड करणार आहे, नाही हे मी रेकॉर्ड करणार आहे, अशी ही खूप सुंदर रचना आहे, तुम्हाला खूप आवडेल. धुंदीत धुंदलो अन प्राशिले तुला. थोडंसं जास्त रिवर्ब द्या प्लीज.
चैतन्यदाटले धारात राहतो, धारात राहतो मी निशंक एकला धुंदीत रुंदवर प्राणशी तुला माझ्या मोहनाचा, माझ्या मोहनाचा हा मस्त सोहळा धुंदीत रुंदवर प्राणशी तुला धुंदीत रुंदवर प्राणशी तुला धुंदीत रुंदवर प्राणशी तुला. इथे येण्या अगोदर ॲक्च्युली आमचे याच्यावर परत एकदा थोडी चांगल्या वेने कटकट झाली होती की आम्हाला हे गाणं ऐकायचं आम्ही वाजवणार नाही, म्हणून मी पहिला पार्ट ॲडलिप गेलो माझ्या त्यांच्या म्हणण्यानुसार आणि पुढचं पार्ट माझ्या म्हणण्यानुसार वाद्यांवर. तुम्ही बघत असाल बऱ्याच वेळचं की हे तिघही जण आपापले वाद्य स्विच करून वाजवतात. आता मला वाटतं एक बुके फुलं बिलं काही नसलं तरी चालते, एकदा यांच्यासाठी जोरदार. ती धुंदी अशी आहे की तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी, तू वहनांच्या दाराशी, तू ऐला राधा, तू पहिला संध्या, तू नवी जुनी, तू कधी कुणी, तू हिरवी कच्ची, तू पोक्त ही सच्ची, तू कट्टी मिठी उठायची, तू तशी तू, तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी. ही कविता तशी बघितली तर कुठूनच टेक्निकली पण म्युझिकली पण गाता न येणारी आहे जी पुढची कविता मी तुमच्यासाठी आणली पालांमधून आज. पण परत तेच असतं की मला असं वाटतं ती देवाची कृपा म्हणजे आता रामायणचा माझ्यावरचा हात किती रचना झाल्या आणि तोच आशय, तीच कन्सेप्ट धुंदीत धुंदलो. मग ती धुंदी अशी की अलीकडे आणि पलीकडे, येशील का जाशील का, इथे स्थायी संपते. पहिला अंतर आहे होशील का नेशील का, इथे पहिला स्ट्रांजा संपतो. दुसरा अंतर आहे अलीकडे आहेस तू पलीकडे नाहीस का, परत अलीकडे आणि पलीकडे. ह्यात चाल काय द्यायची ना. पण परत एकदा त्या कवितेची कवड मला आतून नॉक करत होती की तुझी बेल दाबून झालंय की नाही माहिती नाही, आम्ही दार उघडायला आलोय तर आता उघडलंच आहे तर घेऊन टाक. अलीकडे पलीकडे, अलीकडे पलीकडे, पलीकडे अलीकडे, येशील का जाशील का, येशील का जाशील का, येशील का जाशील का, येशील जाशील का, पलीकडे पलीकडे, अलीकडे पलीकडे, अलीकडे होशील का नेशील का, होशील का नेशील का, होशील का नेशील का,
पलीकडे पलीकडे तुम्हाला माहिती आहे ही जगातली तुम्ही म्हणजे पहिली ऑडियन्स आहात जे काही असतील. देवाचं वचन सांगतं की बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडे आहेत. तर आय रिअली फील की हे जे पुढचं गाणं आहे ना मी एकच कडवं करू शकलो त्याचं पण ऐकवतोच. त्यात हे सगळं परत चांगलं चालू असताना आली वादळाची रात्र अंधारले असं असं मन माझे आतुरले तुझ्या दर्शनास माझा संपेल प्रवास. ठीक आहे हे झालं ते झालं ते झालं ते झालं ते झालं. आता वाटलं होतं की विसरायचे क्षण पण नाही आली वादळाचीच अगदी 4 ओळी आहे. आली वादळाची रात अंधारले आसपास आली वादळाची रात अंधारले आसपास मन माझे आतुरले तुझ्या दर्शनास माझा संपेल प्रवास. पणतीच्या प्रकाशात धीर वाटला मानस पणतीच्या प्रकाशात धीर वाटला मानस वातवी झाली चाललो एकाला उदास माझा संपेल प्रवास माझा संपेल प्रवास. आली वादळाची रात अंधारले आसपास मन माझे आतुरले. हा जो शुद्ध दैवत आहे ना मला तो कायम खूप पॉझिटिव्हिटीचा वाटतो की आली वादळाची रात अंधारले आसपास पण मन माझे आता आतुरले तुझ्या दर्शनास. की त्या एका दर्शनाने काहीतरी कुठूनतरी थिंकी मिळेल आणि आय वुड चेंज माय सेल्फ इन टू द लाईट so that I can change the world into the
काय म्हणूया त्याला, मी प्रकाशमान होतो ह्यासाठी की मी माझ्याद्वारे अनेक लोक प्रकाशमान केले. आली वादळाची रात अंधारले आसपास मन माझे साध मन माझे आतुरले तुझ्या दर्शनास माझा संपेना प्रवास. आता काय करूया, तर तो काही दर्शन द्यायला येत नाही, आपणच आता देवळात जाऊया आणि त्याला म्हणूया आता की तुला बोलवून बघितलं, पहिले तू अलीकडे पलीकडे होतास, सगळीकडे होतास, पण आता ठीक आहे, शेवटी माझा संपेना प्रवास हेच मला जेव्हा कळालं, बोलाया काही नाही उरले, तेव्हा मग एक डिसाईड केलं की आता आपणच रावळात जाऊया. पण तिथे गेलो तर ज्या तुझ्या फक्तच मंदिरात गेल्यानंतरच्या व्हायब्रेशनने तू आहेस हे जाणवतं. तिथे माझं पाप मला इतकं वेंगून होतं, वेंगून असणं म्हणजे चिकटून असणं, की रावळात सुद्धा मला सगळे अंधाराचे दिन दिसू लागले. रावळात सारे रावळात सारे अंधाराचे दीप, रावळात सारे अंधाराचे दीप, राहिले मलाच माझे पाप, रावळात सारे अंधाराचे दीप, राहिले मलाच माझे पाप, रावळात सारे. व्यवस्थित आहे सगळं, राहुल. राहुळले अंग मनात मृदंग, राहुळले अंग मनात मृदंग, दादाहून कोणी नाचते निसंग, राहुळात सारे अंधाराचे दीप, राहिले मलाच माझे पाप, रावळात सारे. ढवळले डोळा काळोखाचे जग, ढवळले डोळा काळोखाचे जग, अंतरंगी शुभ्र उजेडाची रावळात सारे अंधाराचे दीप, राहिले मलाच माझे पाप, रावळात सारे. इतकं माझा पाप मला विंगून आहे की रावळातले दिवे आता अंधाराचे दीप वाटायला लागले. काय बरं करूया, रावणींना जी जी लोक प्रत्यक्षात भेटली बोलली
ती खूप आशीर्वादित म्हणेन मी. परत लकी शब्द खूप छोटा आहे. पण ह्या कवितेच्या विचारामधून त्यांनी जी माझी भेट घेतली आणि ही कविता मी लिटरली उशाला घेऊन झोपी गेलो की काय आता ह्याच्या पुढे काय होऊ शकतं, की एखाद्या व्यक्तीला काय दिसू शकतं. आणि मग मला असं जाणवलं की ही वॉज व्हेरी पेशंट. म्हणजे काही लोक असतात ना की कविता करता येते म्हणून मग शर्टच्या बटनावर दिसलं छान की त्याच्यावर कविता, हे छान तर त्याच्यावर कविता, ते छान की त्याच्यावर कविता. ते तसे नव्हते. ही वॉज व्हेरी चूझी, ही वॉज व्हेरी सिलेक्टिव्हली ही मेड हिमसेल्फ अवेलेबल फॉर द वर्ड्स, फॉर द फिलिंग्स ही थॉट. आणि त्या स्वभाव गुणधर्मानुसार रावळात सुद्धा त्या अंधाराचे दीप दिसल्यानंतर मला नाही वाटत ते तिथेच परत देवाला माता न तू वैरिणीसारखं पोसत बसतील. त्यांनी वाट बघितली असेल, शांतपणे येऊन मंदिराच्या बाहेर बसले असतील आणि ते त्या ठिकाणी बाहेर बसलेले असताना त्यांना 7 जणी दिसल्या. सांज घडी 7 जणी पाणी याला गेल्या, सावल्यात हरवून वाट विसरल्या. याचे 2 अर्थ आहेत. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. सावल्यात हरवून वाट विसरल्या. अगेन सावल्या, अंधार, पाप. अगेन वादळ, अवेळी दाटलेली देहात साठून राहिलेली ती सांज. आणि याचं पद्मजाताईंनी एके ठिकाणी त्यांनी जी रचना स्वरबद्ध केलेली त्याच्यामध्ये एका ठिकाणी सावळ्यात गायलं चुकून. आणि त्यांना फार भीती वाटली की आता रामायणींच्या कानावरती ही रचना जाईल आणि आता काय बरं, कारण त्यांना आवडायचं नाही त्यांच्या शब्दांना इकडून तिकडे केलेलं. तर पद्मजाताईंच्या घरी मागच्या आठवड्यात गेलं असताना त्यांनी मला त्यांचं पत्र दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की अगं मी तर त्याच अर्थाने लिहिलं होतं की सावळ्यात हरवलं म्हणजे अंधारातच हरवलं, पण तू सावळ्यात गायलीस आणि चित्रच बदललं. आता सावळ्यात हरवून वाट विसरल्या. टेक्निकली खूप छान 4/4 मीटर आहे की सांज घडी 7 जणी पाणी याला गेल्या, सावल्यात हरवून वाट विसरल्या. पण याचं एक फार वेगळं मीटर मला दिसलं, कारण मला असं वाटतं की सांज घडी 7 जणी जाताना मीटरमध्ये ताना घेत जाणार नाही. त्या जातील तर कदाचित लोकगीताचा बाज घेऊन एकत्र जातील. कारण ज्या वेळेला विद्यार्थ्यांचे सुद्धा ग्रुप सॉन्ग बसवले जातात त्यावेळेला आपण खूप जागा असलेलं गाणं बसवत नाही, कारण सगळ्यांचं एक समान येईल की नाही ही भीती असते. तर 7 जणी नाही, पण इथे माझे 2 विद्यार्थी आहेत. मी त्यांना विनंती करतो की ठीक आहे तुम्ही या आणि मला गाऊ लागा प्लीज. नाही 7 जण आपण तिला मिळून गाऊया. याला थोडा बेस मिळेल का? सांज घडी 7 जणी, 7 घडी 7 जणी, पाणीयाला गेल्या 7 जणी, पाणीयाला गेल्या 7 जणी, सावल्यात हरवून वाट विसरल्या, सावल्यात हरवून वाट विसरल्या, विसरल्या वाट 7 जणी. सांज घडी 7 जणी, पाणीयाला गेल्या 7 जणी, पाणीयाला गेल्या 7 जणी, सावल्यात हरवून वाट विसरल्या,
हरवून किंवा सावळ्यात हरवून वाट विसरल्या आणि विसरल्या वाट सापडल्या. शांता शेट्टींचीच एक कविता आहे की ढळणार सूर्य कधीतरी जातील लांबत सावल्या. तिथे सूर्यास्त होणारे म्हणून सावल्या लांबणं स्वाभाविक आहे असा अर्थ नाही. जातीलच लांबत सावल्या म्हणजे तुमच्यातला अंधार तो एकदाचा जो काही गेला तो घेऊन जाईल आणि आता जो सूर्य आहे तो तुमच्यावरती कायम असेल. मग तुम्ही इतके प्रकाशमान व्हाल की पुन्हा एकदा सुरेश भट म्हणतात तसं की माणसांच्या मध्यरात्री हिंदणारा सूर्य. तुमची काही तिकडे असो सूर्य मी तो तसाच राहणार. आणि मग काय झालं तर फायनली तो प्रकाश त्यांना दिसायला लागला. त्या प्रकाशाच्या मागे त्यांनी एक पाऊल टाकणं आणि प्रकाशाने ॲट अ टाइम 100 पावलं त्यांच्याकडे येणं हे व्हायला लागलं. आणि मागे एका बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये खूप सुंदर सीन दाखवला होता की त्या हिरोला प्रकाशातून एनर्जी मिळते आणि पिक्चरायझेशनमध्ये होतं की वाईटाचा अंत करायचा असतो त्याला तर त्याला सांगितलं जातं की तू जितका प्रकाश त्याच्यावरती मारशील तर त्या प्रकाशानेच तो फुटेल. मला वाटतं क्रिश 3 मध्ये. तर पिक्चरायझेशनमध्ये ते का कॅलिफोर्नियाला कुठल्या तरी बिल्डिंगला एकमेकांशी लढत असतात आणि मग तिथे खूप काच बीच होतात आणि मग तो सूर्य येतो आणि एका काचेवर पडतो आणि ती एकाच 100 काचांना प्रज्वलित करते आणि 100 काचा 1,00,000 काचांना प्रज्वलित करून तिथे त्या वाईटाचा अंत होतो. हे बॉलिवूडवाल्यांना कदाचित आत्ता मिळालं असेल. रामन यांनी कधी लिहून ठेवलंय बघा ज्याने ह्या सेशनचा ह्या वर्षीचा शेवट करतो. उन्हाचे आरसे झाले दिखेली रूप नेटके. उन्हाचे आरसे झाले दिखेली रूप नेटके. उन्हाळी तलपुरी तंद्री उन्हाळी तलपुरी तंद्री निराळे विश्व जागले. उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके. दिखेचे बांधले सेतू जीवारी सूर्य जन्मले. दिखेचे बांधले सेतू जीवारी सूर्य जन्मले. प्रकाशी उतल्या वाटा प्रकाशी उतल्या वाटा जाणती वृक्ष पाऊले. उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके. नागरी भोगिली माती कोण बीज पेरले. विदेही झडल्या दारा विदेही झडल्या दारा ललाटी मेघ वाजले. उन्हाचे आरसे झाले देखिले रूप नेटके. उन्हाळी तलपुरी तंद्री
ईश्वराचे मी आभार मानतो की पुन्हा एकदा आपली भेट होऊ दिली. आणि मला कविता करताना वाईट वाटत होतं की आपण एकतर थोडं अगोदर जन्माला यायला पाहिजे होतं किंवा 2003 नंतर त्यांनी थोडं थांबायला लागत होतं. पण आज मला वाटतंय की इथे तुम्ही जे काही लोक आहात, तुम्हाला इथे थांबू वाटलं. तुमच्यातल्या रामाणीला मी नमस्कार करतो आणि हा कार्यक्रम संपवतो. Basically, I was not supposed to stay for this musical night. आणि रावलाव म्हणून ताचे बरें जालें, चीज जालें अशें म्हणून दिसता. सरांच्या म्हणण्या प्रमाण हांव 2-3 गितां सादर जाल्या उपरांत वतलो अशेंय थारायल्लें. फाटीं बशिल्लो, सराच्या विनवणे प्रमाण मुखार आयलो आनी केन्ना खंयच्यान म्हजें मन हांगासर पावलें हाका कांयच शिमेर नाशिल्ली. आय वॉज टोटली इन टू द म्युजीक. अँड आय थिंक सकाळच्यान वी हॅड अ लॉट many speakers speaking about Ramani. We've had scholars speaking about that. We have had critics speaking about his poetry. And believe me, I could see a critic in you. We have already had your introduction, and it was told that you are a poet as well, you are a writer as well. But I could see a critic who would analyze the poem, who would understand the poem to the core. Thank you. And that is something I would take from the entire day, I would say. We have had many negative things, or rather many criticisms in a negative sense right from the beginning. And one criticism was, rather one point that came from all the critics was that his poems are Karukache Pujari. So this was something that was given, although one critic said that were they really the Karukache Pujari or not, but that, I think one person has truly understand that he was not really focusing on the Karok, but the Prakash that comes after the Karok. And I think you gave us the clarity that he speaks about the Prakash, he speaks about the brightness in life. And I think one person thinks that Ramani is someone who gives in with the help of the darkness, because unless we know the darkness, we can't praise the brightness in life. Thank you so much for giving us the opportunity. By the way, Govind is a student in for MA in Konkani. बरं. Sorry, Govind Mopkar. Okay, I'm looking forward to meet you. Surely. तो आमच्याकडे व्हॉलंटियर म्हणून आला, पण तो इज इनटू इट. तुम्हाला मी उठू का? नाही बस तुम्हाला एक रामाणींकडून काढूया ना, सगळ्यांनी मिळून एक काढूया. रामाणींची एक कविता आहे. सो इट्स वॉलंगिंग, बट आय एम शुअर यू लाईक. गोविंद